नमस्कार सर्वांना. तर ही कमेंट वाचा. खूप वाईट सुवर्णाताई इतक्या स्ट्रॉंग आहे, तितके मला सपोर्ट करायच्या कमेंटमध्ये. आणि कारण मला ऐकून का नाही काय समजेना, माझे शब्दच निघेना कमेंट वाचून. कारण का काय बोलू आणि कुठल्या तोंडाने कसं. आणि हे दुःख देव कुणालाही देऊ नये असं एवढं मोठं दुःख. कारण आपले खरंच ताई, आपली श्रीमंती आपले आई बाबा, आपले देव आपले आई बाबा. आणि ताईचे मम्मी आईला पहिली तर गोष्ट मी काय बोलू का समजेना. आई बाबांना भावपूर्वक श्रद्धांजली. आणि दुसरी गोष्ट, आईला 21 दिवस झाले. ताई खूप वाईट वाटतं. मी तरी पण म्हणत होती की सुवर्णाताईचे का कमेंट येत नाही. तर ही घटना होती. मला असं पण वाटत होतं की चला गणपती बाप्पा आहे, आता गणेश चतुर्थीमुळं इकडे तिकडे धावपळ, दर्शन वगैरे घरात पण बसवतात त्यामुळं नसल. पण अशी घटना मला कळालेली नव्हती ताई. 21 दिवस झाले म्हणते. 8 वर्षापूर्वी बाबा गेले, आई तरी होती. आई रोज फोन करायची, डोक्यातनं जाईना अशी म्हणते. ताई खूप वाईट वाटते, खूप. जाणार नाही ताई. तुम्ही आपण विचार करू. मी जेव्हा राजश्रीबद्दल रोज रडायची, तुम्ही मला समजवायचं. आज मी एक शब्द बोलते तुमच्यासाठी. कारण ताई त्या जागी गेले नाहीत की कुठं हॉस्पिटलमध्ये आहे, छोटा मोठा आजार आहे, की कुठं रुसून गेलेस त्याला आपण भेटून येऊ, अशा जागी नाही गेलेले. कारण का आता त्या जागेवर गेले की आपण कधी भेटू शकत नाही ना बोलू शकत त्यांना. कारण का आपल्या मनात जे पण आठवणी, आपले आई बाबा असं, बहीण काही भाऊ, सगळ्यांचे असं झाले जे आपण आठवणीनेच आता जे पण आहे. आणि ताई तुम्ही काळजी नको करू. कारण मी काय बोलू काय समजेना. हे दुःख विसरण्यासारखं नाही, ही आठवण न येण्यासारखी नाही. कारण आई बाप आहे, जन्म देते दाता आपली आई बाप. सुवर्णाताईंचे मुलं जर बघत असेल माझा व्हिडिओ, तर त्यात म्हणजे मुलांना मी म्हणेन एक मावशीच्या नात्याने, आईला ह्या टायमाला मी जवळ पण नाही की तुम्हाला भेटायला येऊ ताई, जवळ असते तर नक्कीच आली असती. अशा अवस्थेत मी आहे की मी पोचू पण शकणार नाही तुमचं दुःख थोडंसं हलकं करण्यासाठी. आणि मी मुलांना सांगेन की एक मावशीच्या नात्याने माझ्या बहिणीसाठी मी म्हणेन, बाळा थोडंसं आईला लक्ष द्या. खूप मोठं दुःख आहे, जेवण वगैरे देत जावा, आईकडे लक्ष द्या, बोलत राहा. आणि ताई तुम्ही काळजी नका करू. हळूहळू विसरणारी पण गोष्ट नाही, लवकर आणि हळू विसरणारी पण गोष्ट नाही. आणि आपण काही करून काहीच करू शकत नाही. देवाच्या पुढं कुणाचंही चालत नाही. आणि चांगली माणसं खूप आवडतात देवाला. तर भावपूर्वक श्रद्धांजली आई बाबांना. ताई काळजी नका करू. मी काय बोलू मला काही समजेना. सर्वांना मी हात जोडून विनंती करत आहे, यूट्यूब फॅमिलीला बाबांना भावपूर्वक श्रद्धांजली द्या.